नमस्कार मंडळी. आपण आज एक नवीन सिस्टीम आणली आहे. नवीन म्हणजे आहे ती मार्केटमध्ये बऱ्याच वेळापासून चालते. आपली पहिली बाईक होती अपाची 200 होती, त्यासाठी पण आपण ती लावली होती. आणि आता आपण गाडी नवीन घेतली तर गाडीला पण नवीन सिस्टीम पाहिजे म्हणून आपण नवीन सिस्टीम मागवली आहे. आता ती नवीन सिस्टीम काय आहे मी ते तुम्हाला दाखवतो. त्याचं आज आपण अनबॉक्सिंग करू. 2 दिवस झालेत आपण त्याला घेऊन, पण वेळ नव्हता आणि त्यामुळे आपल्याला ती सिस्टीम लावायला पण पुरेसा टायमिंग भेटला नाही. म्हणून आज आपल्याकडे वेळ आहे म्हणून आपण अनबॉक्सिंग पण करणार आहोत आणि आज ती गाडीला सिस्टीम लावणार आहे. पण मी तुम्हाला आज अनबॉक्सिंग करून दाखवतो आणि नंतर ते फिट केल्याच्या नंतर मी तुम्हाला ते व्हिडिओमध्ये दाखवेन. त्याचा पार्ट दुसरा येईलच, पण ह्या पार्टमध्ये आपण अनबॉक्सिंग करणार आहोत आणि त्याच्यासोबत काय काय दिलं आहे त्यांनी ते आपण लावू. आता द्या, चला अनबॉक्सिंग करूया. तर बघूया. 5 इंच डिस्प्ले दिला आहे त्यांनी. वाव, नवीन डिस्प्ले आहे आपला 5 इंच. त्याच्यासोबत फ्रंट कॅमेरा आहे. हे बॅक कॅमेरा आहे आणि ही हार्नेस आहे. त्याच्यासोबत आताच्या ह्या कारप्लेमध्ये त्यांनी एक नवीन सिस्टम दिली की तुम्हाला जर टचस्क्रीन वापरायचा नसेल तर तुम्ही हा रिमोट वापरू शकता. हा तुम्ही हँडलबारला तुमच्या अंगठ्याजवळ किंवा जिथं तुमचा हात पोचेल तिथे हे तुम्ही यूज करू शकता. त्यासाठी आहे. जर हे तुम्हाला यूज करायचं नसेल तर तुम्ही ह्याला डिस्कनेक्ट करून ठेवला तरी चालतो, मग तुम्ही डायरेक्ट कीपॅडवरती वापरू शकता. त्याच्यानंतर हे त्यांनी सर्किट दिलं आहे. त्याच्यानंतर हे मोबाईल तो कारप्ले अडकवण्यासाठी त्यांनी हे हँडल दिले. ही TPS सिस्टीम दिली, म्हणजे हे तुम्ही आपल्याला टायरला लावायचं. याच्यातून आपल्याला किती हवा आहे TPS आपल्या टायरमध्ये हे पण त्याच्यामध्ये समजून जाईल. हे हार्नेस आहे, प्लस हा क्लिप दिला आहे आणि हे कॅमेरा चिकटवण्यासाठी त्यांनी किट दिलेलं आहे. आणि ही एक फ्लिप दिली की पावसाच्या टायमाला किंवा उन्हाच्या टायमाला डायरेक्ट स्क्रीनवरती काय येऊ नये म्हणून ही त्याच्यावरती लटकवायला त्यांनी दिलेली. तर त्याचं ह्याचे तुम्हाला फीचर्स तुम्हाला मी सांगतो काय काय आहेत. ह्याला एक बॅटरीचं कनेक्शन येईल आणि 2 कॅमेऱ्याचे आहेत आणि एक आहे ते रिमोट कंट्रोलचं आहे. हे चालू केल्याच्या नंतर आपला मोबाईल याला कनेक्ट करायचा आहे. मोबाईल कनेक्ट झाला की तुमचा पूर्ण मोबाईल ह्याच्यावरती दिसतो डिस्प्लेला. तो मोबाईल डिस्प्लेच्या नंतर तुम्ही इथूनच सर्व तुमचा मोबाईल ऑपरेट करू शकता. फक्त याच्यामध्ये एक सिस्टम आहे की याच्यामध्ये व्हिडिओ प्ले होत नाहीत. ज्या तुमच्या यूट्यूबला वगैरे लागतात त्या तुमच्या कॅमेऱ्यामधून ज्या व्हिडिओ रेकॉर्ड होतील त्या तुम्ही ह्याच्यावरती प्ले करून बघू शकता. याच्यामध्ये नेव्हिगेशन सिस्टीम आहे, TPS सिस्टीम आहे, तुमचं किलोमीटर स्पीड मीटर सर्व याच्यामध्ये दिसून येईल. त्याच्यानंतर म्युझिक लागतील. अजून बरेच फीचर आहेत, ते मी तुम्हाला लागल्याच्या नंतर पण दाखवेन. ह्याच्या क्वालिटीबद्दल बोलायचं झालं तर हा फुल्ली वॉटरप्रूफ आहे, IP67 आहे. आणि हा मी ह्याच्या अगोदरचा जो डिव्हाइस होता तो 2 पावसाळा मी कंपल्सरी वापरला आहे. ऊन पाऊस ना त्याला कुठलं कवर घातलं होतं किंवा कुठलं रॅपिंग नव्हतं. आणि हा फुल्ली वॉटरप्रूफ आहे, काहीच प्रॉब्लेम येत नाही. तर याला आवश्यकता नाही की कुठलं कवर घालून बाईक पावसामध्ये चालवा, हे वॉटरप्रूफ आहे. हे दुसरं आहे हे कॅमेराची HD क्वालिटीमध्ये हा शूट करतो. आणि याच्यामध्ये मागून कोण येते, पुढे कोण आपल्या जाते, याची नंबर प्लेट वगैरे सगळं रेकॉर्ड होतं आणि प्रॉपर होतं. तुम्ही नंतरसुद्धा मागून हे आपण चेक करू शकतो. हे असे 2 कॅमेरे दिलेत त्यांनी, एक फ्रंट आहे आणि हा एक रिअर आहे. याची क्वालिटी पण खूप सुंदर आहे. याचे स्टँड पण मी तुम्हाला दाखवतो. चला आपण ह्याला आता मी चालू करून दाखवतो तुम्हाला. हा आता चालू झाला आहे बघा. याच्यामध्ये पण आता बघा किती छान दिसतो. हे हा स्पीडोमीटर आहे, स्पीड वगैरे याच्यात तुम्हाला दिसून जाईल.
इथे तुम्हाला व्हिडिओ होईल. आता कॅमेरा आपण लावला नाही, कॅमेरा लावला की याच्यामध्ये सगळं दिसून येईल. त्याच्यानंतर स्पीकर आहे, स्पीकरमध्ये तुम्हाला सर्व दिसेल. ही ब्राईटनेस आहे, ही कनेक्टिव्हिटी आहे. तुम्ही कारप्ले म्हणजे आयफोन वापरू शकता आणि हा अँड्रॉइड म्हणजे अँड्रॉइड वापरू शकता. ते जसं तुम्ही कनेक्ट कराल त्याच्यावरती तुम्हाला ते पुढचं दिसून येईल. त्याच्यानंतर हे लॉक आहे, म्हणजे हा तुम्हाला मॉडेल लॉक करायचं असेल तर लॉक करू शकता. त्याच्यानंतर ब्लूटूथ आहे, ब्लूटूथ सिस्टीम तुम्ही मोबाईलला कनेक्ट करतानाही करू शकतो आपण. त्याच्यानंतर हा होम आहे. याच्यानंतर तुम्हाला सगळे फीचर याच्यामध्ये फोन साऊंड, व्हिडिओ लुपिंग, कॅमेरा, बॅक कॅमेरा, मिरर वगैरे सगळं ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल. तर कसा दिसतोय तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हे आपण गाडीला लावू तेव्हा तुम्ही बघालच, त्याची व्हिडिओ तुम्हाला दाखवतोच व्हिडिओमध्ये. तर ह्याच्यामध्ये ब्लूटूथ 5.0 कनेक्टिव्हिटी दिली आहे, त्यामुळे कुठलाही मोबाईल इझिली ह्याच्यामध्ये कनेक्ट होऊन जाईल, काही प्रॉब्लेम येत नाही. आणि होतो ॲटोमॅटिक कनेक्ट, कारण लास्टचा डिव्हाइस पण मी वापरलेला आहे याच्या अगोदरचं मॉडेल. याच्यात IP67चा वॉटरप्रूफ रेजिस्टन्स आहे, म्हणजे हा पावसाळ्यात इझिली चालू शकतो. पावसात त्याचा काही प्रॉब्लेम येत नाही आणि मी वापरला आहे. पण म्हणून तर तुम्ही हा कुठे पावसात किंवा पाण्यात नेऊन बुडवू नका त्याने हा खराब होईल, कारण हा पाण्यात जास्त वेळ नाही चालणार. आत्ताचं टेम्परेचर एवढं 45 ते 47पर्यंत जातं. आणि आता आपण मोबाईल जर लावला समोर नेव्हिगेशनला वगैरे तर तो खूप गरम होतो. आणि आयफोन असेल तर तो चार्जिंग पण होत नाही, ते डिस्कंटिन्यू होतो. त्यामुळे हा जो डिव्हाइस आहे हा -20 ते हायर साईडला 70 डिग्रीपर्यंत चालेल. त्यामुळे टेम्परेचरचा ह्या डिव्हाइसशी काही संबंध नसेल, कारण आपल्या 60पर्यंत तसंही जात नाही आणि मायनस आपल्याकडे 20च्या खाली जात नाही. त्यामुळे हा डिव्हाइस त्या टेम्परेचरसाठी आणि वेदरसाठी खूप चांगला आहे. आपण अनबॉक्सिंग केलं आहे. आता हे आपण स्वतः गाडीवरती बाईकवरती फिट करणार आहोत आणि त्याच्यानंतर याचा सेकंड पार्ट येईल. त्या सेकंड पार्टमध्ये तुम्हाला हे इन्स्टॉल केल्याच्यानंतर काय फीचर आहेत, आपण कॅमेरा कुठे लावला आहे, TPS कुठे लावलं आहे, हे सर्व दाखवेन. तर दुसरा पार्ट बघण्यासाठी तुम्ही यूट्यूबला सबस्क्राईब करून ठेवा आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करून ठेवा. आणि व्हिडिओ कशी वाटली लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय बाय.